नमस्कार. DR न्यूज आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. वायरांमध्ये चोरीचं सत्र वाढत आहे आणि या चोरीमुळे वायरांमधील जे व्यावसायिक दुकानदार आहेत त्यांच्यावर एक मोठा प्रश्न आलेला आहे की अशा चोरीचं प्रमाण जर वारंवार होत असेल तर याला जबाबदार कोण. आणि या चोरीचं प्रमाण म्हणजे असं साधू सुद्धा नाहीये. कुणाचं 5 लाख, कुणाचं 10 लाख, कुणाचं 15 लाख असा चोरीचा प्रकार होतोय. आणि ह्या आधी सुद्धा एक कृष्णा बनसोड जे आहेत दुकानदार यांच्या आधी पण चोरी झालेली आहे. त्यावेळी सुद्धा 3-4 लाखाची चोरी झालेली आहे आणि आता सुद्धा 3-4 लाखाची चोरी झालेली आहे. तुम्ही जर दुकानामध्ये माल बघितला तर या ठिकाणी संपूर्ण वायरिंग चे बॉक्स या ठिकाणी चोरांनी घेऊन गेले आहेत. पाठीमागा पण बॉक्स पडलेले आहेत दुकानाच्या. ह्या दुकानाची हालत तुम्हाला सांगतो, दुकानाचं कुलूप तोडलेलं आहे, कट केलेलं आहे आणि या दुकानाची चोरी केलेली आहे. जे तक्रारदार आहेत, दुकान मालक आहेत, आपल्यासोबत आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. दुकानामध्ये चोरी काय झाली आणि किती लाखाची झाली आणि ही चोरी त्यांच्या दुकानात दुसरी वेळ आहे भरायची. चला तर. माझे नाव कृष्णा अभिमान बनसोडे आहे. हा. माझे वैराग येथे कृष्णा इलेक्ट्रिकल रिवाइंडिंगचे दुकान आहे. हा. परवा रात्री आमचे दुकानाचे शटर कट करून चोरी झालेली आहे आणि माझ्या दुकानात कमीत कमी 3.5 ते 4 लाख रुपयाची नवीन वायर होती आणि सर्व वायर चोरी झालेली आहे. तरी ती वायर मला माझी परत मिळावी व पोलीस स्टेशनने ह्याची कारवाई करावी व पोलिसांनी आरोपी पकडून आमचा माल आम्हाला परत मिळावा, परत मिळवून द्यावा. तुमचा जो माल होता त्या मालामध्ये काय काय होत्या वस्तू तुम्हाला? सबमर्सिबल वायर, बॉक्सची वायर होती, तसेच नवीन वायर बॉक्स होते, सगळे बॉक्स फाडलेले आहेत, वायर नेलेले आहे. तुमचा जो माल होता त्या मालाच्या सगळ्या पावत्या आहेत का तुमच्यापाशी? आहेत की पावत्या. हो. मग ह्याच्या आधी पण तुमची चोरी झाली बरोबर? ह्याच्या आधी पण झालेली आहे. त्यावेळेस किती लाखाची चोरी झाली? 3.5-4 लाख रुपयाची. म्हणजे 15 ऑगस्ट दिवशी. 15 ऑगस्ट दिवशी झाली. आणि आता सध्याची चोरी झाली, आताची चोरी किती लाखाची आहे? कमी 3 ते 4 लाख रुपयाची. बरं, मग मला सांगा गेल्या वेळेस कंप्लेंट दाखल केली का? केली की, पण काय निष्काळजी पण परत कारवाई करत नाही ते. बरं, आणि आता सध्याची चोरी झाली आहे तुमची, ह्याबद्दल आज कंप्लेंट तुम्ही केलेली आहे का पोलीस स्टेशनला? आज आम्ही जाणारच आहे. हा. तुमची मागणी काय नेमकं पोलीस स्टेशनकडून? आरोपी पकडून मला आमचा माल मिळावा व त्यांना शिक्षा व्हावी. बरोबर, म्हणजे वायरांमध्ये असा प्रकार होऊ नये दुसऱ्या दुकानदारासोबत. दुसऱ्या दुकानदारांना सुद्धा त्रास होऊ नये. हा. आमची डबल वेळ आहे, दुसऱ्यांदा झालेला आहे. तुमच्या दुकानामध्ये कॅमेरा काय नाही का? कॅमेरे होते, शेजारचे फोडले, बँकेचे कॅमेरे होते. आणि ते कॅमेरे सगळे फोडूनच त्याने चोरी केलेली आहे. बरं. व दुकानाच्या पुढे कापड लावून शटर तोडलेलं आहे. ह्या संदर्भामध्ये वायरा पोलिसांसोबत कुणासोबत बोलणं झालं का? या ठिकाणी कुठलं पथक आलतं का? पथक घेऊन गेलते, API साहेब पण आलते, ते पण पाहून गेले. हा. आम्ही काल 3-4 वेळेस गेलो पोलीस स्टेशनला, पण साहेब पण नव्हते आणि परत या असं सांगत होते. म्हणजे आज तुम्हाला फक्त तुमचा जो माल गेलेला आहे चोरांनी चोरलेला आहे, तुम्हाला परत हवाय, तुमची कारवाई लिहून घेतली पाहिजे असं आहे का? आणि आरोपीला योग्य शिक्षा झाली पाहिजे. हा. परत होऊ नये. आम्हाला धंदा करायचा का नाही करायचा हे प्रश्न पडला आता. धंदा तरी करायचा कसा आणि मटेरियल तरी कसं ठेवायचं? बरोबर आहे की. आणि या सगळ्या चोरीच्या बाबतीत जर पोलिसांनी नाही कारवाई केली व प्रशासनानं नाही निर्णय घेतला तर आम्ही पोलिसांच्या समोर जाऊन आत्मदहन करणार आहोत.